नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.2 सोडविणार आहोत. फॅक्टोराइज सोडूया. एक्स क्यूब प्लस 64y क्यूब हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हा फॉर्म्युला आपणास यूज करायचा आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करून हा प्रॉब्लेम आपणास सोडवायचा आहे. तर या दोन्ही टर्मला या टर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर एक्स क्यूब म्हणजे ए क्यूब, तसं एक्स क्यूब आहे येथे बीचा क्यूब आहे, पण येथे वायचा क्यूब दिला आहे, पण 64 दिलेला आहे. 64 आहे, 64चा क्यूब नाही आहे, फक्त 64 आहे. 64ला आपणास क्यूबमध्ये कसं लिहिता येईल आपणास माहीत आहे. 4 × 4 × 4 म्हणजे हे किती होतात, 64 होतात. म्हणजे 4चा क्यूब म्हणजे 64, कारण 4 3 टाइम्स आहेत म्हणून 4चा क्यूब 64 आहे. तर 64ला आपण असं लिहू शकतो, 4चा क्यूब म्हणजे एक्स क्यूब प्लस 64 च्या ऐवजी आपण काय लिहिणार, 4चा क्यूब आणि हे वाय क्यूब. आता एक्स क्यूब प्लस 4चा क्यूब आहे आणि वायचाही क्यूब आहे. 4चा क्यूब आणि वायचा क्यूब म्हणजे आपण 4 आणि वाय दोघांचा एक ब्रॅकेट केला आणि ब्रॅकेटचा क्यूब घेतला. तर याचा अर्थ असा होईल 4चा क्यूब आहे आणि वायचाही क्यूब झाला हा. त्यामुळे आता हा प्रॉब्लेम या फॉर्म्युल्यात आपला ॲडजस्ट होऊन जातो. एक्सचा क्यूब आहे तसे येथे एचा क्यूब, येथे बीचा क्यूब आहे तसे येथे 4yचा क्यूब आहे. म्हणजे एक्ससाठी काय घेणार आपण ए आणि 4y म्हणजे आपण काय घेणार बी. ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे 4y. आता या टाईपमध्ये झालेला आहे आपला प्रॉब्लेम. त्याचा आन्सर काय असते, मग हे आन्सर असते इक्वल टू ए प्लस बी म्हणजे ए प्लस बी एक्स प्लस 4y. एका ब्रॅकेटमध्ये आपण एक्स प्लस 4y लिहिणार आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार ए स्क्वेअर. ए म्हणजे येथे आपला एक्स आहे. हेअर ए इक्वल टू एक्स आणि बी इक्वल टू 4y आहे. आता येथे एचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर मायनस ए बी, मायनस एची व्हॅल्यू एक्स आणि बीची व्हॅल्यू 4y. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण ब्रॅकेट केलेला आहे आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 4yचा स्क्वेअर म्हणजे 4चा पण स्क्वेअर आहे आणि वायचा पण स्क्वेअर आहे. त्यामुळे आपण 4yला ब्रॅकेट करून ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतलेला आहे. आता येथे एक्स प्लस 4y. आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व करू. एक्स स्क्वेअर मायनस एक्स 4 आणि वाय यांचा मल्टिप्लिकेशन आहे. मायनस असल्यामुळे मायनस साईन येईल आणि 4xy मल्टिप्लिकेशन 4xy आणि प्लस 4चा स्क्वेअर 16 होईल आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर होईल. म्हणजे आन्सर आपलं काय आलं आहे एक्स प्लस 4y एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y स्क्वेअर. नेक्स्ट 125 पी क्यूब प्लस क्यू क्यूब. तर येथे आपणास 125 आपणास माहीत आहे 5चा क्यूब किती असतो 125. म्हणजे 125 ऐवजी आपण 5चा क्यूब लिहू शकतो म्हणजे 5चा क्यूब आणि पी क्यूब ॲज इट इज आणि प्लस क्यूचा क्यूब. आता हे दोन्ही मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत 5 आणि पी म्हणजे 5p आणि दोघांचाही क्यूब आहे म्हणून एकाच ब्रॅकेटमध्ये आपण दोघांचा क्यूब घेऊ शकतो आणि प्लस क्यूचा क्यूब ॲज इट इज. तर आता ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्ममध्ये हे आपण झालेलं आहे 5pचा क्यूब
प्लस क्यूचा क्यूब. म्हणजे एसाठी आपण कोणती व्हॅल्यू घेणार 5p आणि बीसाठी काय घेणार आपण क्यू. येथे ए बरोबर ए इक्वल टू 5p अँड क्यू इक्वल टू बी. तर आता मग याचा आन्सर काय असते ए प्लस बी. म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये काय येईल ए प्लस बी. एची व्हॅल्यू 5p प्लस बी बी म्हणजे क्यू आणि ए स्क्वेअर म्हणजे 5p 5चा स्क्वेअर आहे आणि पीचा स्क्वेअर आहे. कारण ए म्हणजे 5p आहे आपले. म्हणजे दोन्ही टर्म आहेत ह्या 5p त्या एकच आहेत. म्हणून 5p येथे मोठा ब्रॅकेट घेऊ आपण एक 5p स्क्वेअर मायनस ए बी मायनस एची व्हॅल्यू 5p आणि बी म्हणजे क्यू आणि प्लस बी स्क्वेअर. बी म्हणजे क्यू आणि क्यूचा स्क्वेअर. आता हे सॉल्व करू. 5p प्लस क्यू आणि 5चा स्क्वेअर 25 पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर मायनस 5pq यांचा मल्टिप्लिकेशन 5pq ब्रॅकेट काढून घेतला आपण आणि मायनसने मल्टिप्लाय झालं आणि प्लस क्यू स्क्वेअर ॲज इट इज. हे होईल आपला आन्सर. नेक्स्ट येथे 125 आहे. 125 म्हणजे 5चा क्यूब आहे 125 आणि 27 म्हणजे 3चा क्यूब आहे. कमीत कमी 10पर्यंत क्यूब पाठांतर असायला पाहिजेत. तर येथे आपण असं लिहू शकतो 125च्या ऐवजी आपण काय लिहिणार 5चा क्यूब म्हणजे 5चा क्यूब आणि केचा क्यूब प्लस 27 म्हणजे 3चा क्यूब आहे 3चा क्यूब आणि एम स्क्वेअर इक्वल टू 5k एका ब्रॅकेटमध्ये घेऊन आपण जर क्यूब घेतला आणि प्लस 3m आणि ह्या ब्रॅकेटमध्ये प्रॉब्लेममध्ये क्यूब आहे तर येथे क्यूब होईल आपला. 3चा क्यूब आहे एमचाही क्यूब आहे त्यामुळे काय होईल 3m ब्रॅकेटचा क्यूब होईल. आता हा प्रॉब्लेम आपला या फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे. एचा क्यूब म्हणजे 5kचा क्यूब बीचा क्यूब म्हणजे 3mचा क्यूब म्हणजे 5k आपण ही व्हॅल्यू एसाठी घेणार आणि 3m आपण बीसाठी घेणार. म्हणजे ए इक्वल टू 5k होईल येथे आणि बी इक्वल टू काय होईल 3m. तर आन्सर काय असते आपलं. तर आन्सर येथे एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी या फॉर्म्युल्याप्रमाणे हे दोन टर्म कन्वर्ट झालेले आहेत. तर यांचा आन्सर हे असते ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी म्हणजे 5k प्लस 3m. याची व्हॅल्यू 5k प्लस 3m एका ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल ए स्क्वेअर म्हणजे 5k स्क्वेअर मायनस ए बी ए म्हणजे 5k बी म्हणजे 3m आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3mचा स्क्वेअर इक्वल टू 5k प्लस 3m हा ब्रॅकेट ॲज इट इज आणि या ब्रॅकेटमध्ये हे सॉल्व करू. 5चा स्क्वेअर 25 होईल केचा स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर मायनस 5 इंटू 3 15 होतील आणि के आणि एम यांचा मल्टिप्लिकेशन km आणि प्लस 3चा स्क्वेअर 9 एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट येथे मित्रांनो 2 आहे आणि 432 आहे. पण 2 आणि 432 हे दोन्ही नंबर म्हणजे कोणते क्यूबचे नंबर नाहीत. आतापर्यंत येथील नंबर आपला क्यूबचा होता. येथे नाही आहे कारण 2 कोणत्याच संख्येचा क्यूब रूट नाही आहे.
किंवा 432 हे कोणत्या संख्येचा क्यूब पण नाही आहे. त्यामुळे येथे आपण काय करू, हे कॅन्सल व्हायला पाहिजे. हे 2 नंबर हे कॅन्सल होण्यासाठी एक कॉमन घेऊ. येथे 2 जर कॉमन घेतले तर काय होईल, एलचा क्यूब आणि प्लस 216 होतील एम क्यूब. 2 कॉमन घेतले म्हणजे 2l क्यूब आणि मल्टिप्लाय केलं तर हेच आन्सर येईल. फक्त कॉमन घेतले आपण, त्यामुळे काय झालं 216 हा नंबर आपल्यास मिळाला. 216 आपल्यास माहिती आहे 6चा क्यूब किती असतो, 216 म्हणजे 216ला आपण क्यूब स्वरूपात लिहू शकतो. आता तर येथे असं करता येईल 2l क्यूब प्लस 216 ऐवजी काय लिहिणार आपण, 6चा क्यूब आणि इंटू एमचा क्यूब. तर 2lचा क्यूब प्लस 6m आणि ह्या ब्रॅकेटचा क्यूब घेऊ आपण, असं लिहिता येईल आपणास. आता काय झालं, या फॉर्म्युल्याप्रमाणे आपला प्रॉब्लेम कन्वर्ट झालेला आहे. तर आता याची व्हॅल्यू आपण येथे l घेणार आणि 6m म्हणजे बीची व्हॅल्यू घेणार. a इक्वल टू l आणि येथे काय b इक्वल टू 6m. फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट झाले. त्याचा आन्सर काय असते, a प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये, मग घेऊ आपण 2 इंटू एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी, a म्हणजे l आणि b म्हणजे 6m एका ब्रॅकेटमध्ये, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये l स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे l स्क्वेअर मायनस ए बी, l इंटू b म्हणजे 6m आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 6m, 6mचा स्क्वेअर घ्यावा लागेल, 6चा स्क्वेअर होईल आणि mचा स्क्वेअर होईल नंतर, इक्वल टू हे 2 कॉमन ॲज इट इज आपले आलेले. तर येथे हा ब्रॅकेट 6 प्लस l प्लस 6m ॲज इट इज. आता हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण. हा ब्रॅकेट सॉल्व केला, l स्क्वेअर मायनस 6 इंटू l इंटू m म्हणजे मायनस 6lm आणि प्लस 6 स्क्वेअर 36 आणि m स्क्वेअर. हा ब्रॅकेट काढला तरी चालेल आता, कारण 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत आणि हे दोन्ही ब्रॅकेट इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, म्हणजे हा ब्रॅकेट काढला तरी चालेल. 2 इंटू l प्लस 6m आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये l स्क्वेअर मायनस 6lm प्लस 36m स्क्वेअर, हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, येथे 24 आणि 81 ह्या कोणत्याच संख्येचे क्यूब नाहीत, त्यामुळे आपण येथे ज्याप्रमाणे मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण 2 कॉमन काढला होता त्याप्रमाणे येथे आपण 3 कॉमन घेऊ. 3 जर कॉमन घेतला तर 8a क्यूब होईल आणि प्लस 3ने डिवाइड केले 81ला तर 27b क्यूब येईल. बरोबर आहे. आता 8 आणि 27 हे दोन्ही पण क्यूब आहेत, क्यूबचे नंबर आहेत, कारण 8 कशाचा आहे, 2चा क्यूब आहे आणि 3चा क्यूब 27 आहे, म्हणजे 8 ऐवजी आपण 2चा क्यूब घेऊ शकतो आणि 27 ऐवजी आपण 3चा क्यूब असं लिहू शकतो. 3 ब्रॅकेटमध्ये 2चा क्यूब 8 म्हणजे 2चा क्यूब होईल आणि aचा क्यूब आणि प्लस 27 म्हणजे 3चा क्यूब आहे आणि b क्यूब इक्वल टू 3 2a, 2चा क्यूब आहे, aचा क्यूब आहे, म्हणून 2a जर ब्रॅकेटमध्ये घेतला आपण तर क्यूब असं लिहू शकतो आपण आणि प्लस 3b क्यूब. आता या फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे प्रॉब्लेम आपला. क्यूब 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 साइन प्लस म्हणजे a ची व्हॅल्यू आपण किती घेणार आहे ते 2a आणि b ची व्हॅल्यू 3b. हेअर a ची व्हॅल्यू काय घेणार आपण 2a आणि b ची व्हॅल्यू घेणार आपण 3b.
इक्वल टू 3 कॉमन ॲज इट इज. तर आन्सर काय असते आपलं, एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी म्हणजे 2a प्लस 3b a प्लस बी, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होईल a स्क्वेअर म्हणजे 2a चा स्क्वेअर, 2a चा स्क्वेअर मायनस ab 2a 3b आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे 3b चा स्क्वेअर होईल. हा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ आणि हा कॉमन 3 घेतलेला आपण, हा ब्रॅकेट आता सेपरेट झालेले आहेत. आता 3 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस 3b हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट आता कॅन्सल करता येईल. 2 चा स्क्वेअर 4 होईल, a चा स्क्वेअर a स्क्वेअर होईल, मायनस 2 इंटू 3 इंटू a इंटू b, 2 इंटू 3 म्हणजे 6 साईन मायनस 6 आणि ए बी प्लस 3 चा स्क्वेअर 9 बी चा स्क्वेअर बी स्क्वेअर. हा ब्रॅकेट काढला तरी चालेल कारण 3 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, हे दोन्ही ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, त्यामुळे 3 ब्रॅकेटमध्ये 3a प्लस 2a प्लस 3b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 4a स्क्वेअर मायनस 6ab प्लस 9b स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. हे होईल आपलं आन्सर. नेक्स्ट, आता या प्रॉब्लेममध्ये मित्रांनो आपणास असे करता येईल, y चा क्यूब प्लस 1, 8 म्हणजे काय 2 चा क्यूब होतो 8 आणि y चा क्यूब दिलेला आहे म्हणजे 2y चा आपण क्यूब लिहू शकतो असं. आता y क्यूब प्लस आणि 1 चा क्यूब 1च असतो, त्यामुळे 1 2 बाय y 1 बाय 2y आणि पूर्ण ब्रॅकेटला आपण क्यूब केला. 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8 होईल आणि y चा क्यूब y क्यूब असं लिहू शकतो. आता हा फॉर्म्युला आपला या टाईपमध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर याचा आन्सर काय असते a प्लस बी. येथे a म्हणजे काय घेणार आपण y आणि b म्हणजे ही व्हॅल्यू 1 बाय 2y, ही व्हॅल्यू b ची घेणार आपण. आन्सर येईल आपलं एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी म्हणजे y प्लस b ची व्हॅल्यू 1 बाय 2y एका ब्रॅकेटमध्ये, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आन्सर काय येईल a स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअर मायनस ab y इंटू b ची व्हॅल्यू 1 बाय 2y आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे 1 बाय 2y स्क्वेअर. आता हे सॉल्व करू आपण. y प्लस 1 बाय 2y एका ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल y स्क्वेअर. आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, y इंटू म्हणजे हे y आणि हे y कॅन्सल होतील, तर येथे काय राहील मायनस 1 बाय 2 मायनस 1 बाय 2 y कॅन्सल झाले, मायनस 1 आणि बाय 2 आणि प्लस 1 चा स्क्वेअर 1च, 2 चा स्क्वेअर 4 होईल. हा ब्रॅकेट सॉल्व करतोय आपण. 2 चा स्क्वेअर 4 होईल आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, या दोन टर्मप्रमाणे हा प्रॉब्लेम कन्वर्ट करण्यासाठी आपण असं करू शकतो, a चा क्यूब प्लस 8 म्हणजे 2 चा क्यूब होईल आणि a चा क्यूब ॲज इट इज. नेक्स्ट स्टेपमध्ये a चा क्यूब प्लस 2 चा क्यूब आहे आणि खाली a चा क्यूब आहे म्हणून 2 बाय a आणि ब्रॅकेटचा क्यूब घेऊ शकतो. आता ह्या दोन टर्म आपल्या या फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट झालेल्या आहेत. मग याचा आन्सर काय असते एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी
येथे एची व्हॅल्यू एच होईल आणि बीची व्हॅल्यू मात्र 2/a होईल. एची व्हॅल्यू येथे एच होईल आणि बीची व्हॅल्यू काय होईल 2/a. एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी म्हणजे a प्लस 2/a आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअरच होईल येथे मायनस एची व्हॅल्यू एच आहे आणि बीची व्हॅल्यू मात्र 2/a आहे आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2/a आणि स्क्वेअर इक्वल टू a प्लस 2/a एका ब्रॅकेटमध्ये आणि या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर. आता मल्टिप्लिकेशन असल्यामुळे a आणि a हे कॅन्सल होतील, फक्त येथे -2 राहतील, -2 आणि प्लस 2चा स्क्वेअर 4 होईल आणि a चा स्क्वेअर a स्क्वेअर. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट आता 1 आहे. 1 म्हणजे 1चा क्यूब होऊ शकतो. येथे क्यूचा क्यूब दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. क्यूब दिलेलाच आहे. 125 म्हणजे 5चा क्यूब होईल, म्हणजे ही पण टर्म आपली क्यूबमध्ये कन्वर्ट होते. 1 आहे तर 1ला आपण 1चा क्यूब लिहू शकतो कारण 1च असतो आणि प्लस क्यूब आणि 125 म्हणजे 5चा क्यूब होतो इक्वल टू 1चा क्यूब आणि प्लस क्यूचाही क्यूब आहे आणि 5चाही क्यूब आहे, म्हणजे आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो q/5. न्यूमरेटरचा क्यूब आहे आणि डिनॉमिनेटरलाही क्यूब आहे म्हणून या ब्रॅकेटचा क्यूब घेतला आपण. आता हा प्रॉब्लेम आपला या दोन टर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे, एचा क्यूब आणि बीचा क्यूब. आन्सर काय असते एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी. येथे एची व्हॅल्यू किती घेणार आपण 1, ही एची व्हॅल्यू होईल आणि ही होईल बीची व्हॅल्यू b इक्वल टू q/5. बीची व्हॅल्यू q/5 हे क्यूब नाही येत आणि एची व्हॅल्यू 1चा क्यूब होत नाही, फक्त 1 घ्यायचा एची व्हॅल्यू म्हणजे. आता येथे एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी म्हणजे 1 प्लस q/5 आणि a स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस a म्हणजे 1 आणि b म्हणजे q/5 आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे q/5 स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस q/5. आता हा ब्रॅकेट सॉल्व करू. 1 स्क्वेअर म्हणजे 1च होईल, मायनस 1 म्हणजे मल्टिप्लाय 1ला केलं म्हणजे काहीच फरक पडत नाही, मायनस q/5 येईल. 1ने मल्टिप्लाय केलं तर q/5 आणि प्लस क्यूचा स्क्वेअर q स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर 25 येईल. हे येईल आपलं आन्सर. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.